जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया हाँ जा सजनवा हमरी अटरिया बीते ना तुम बिन बैरन रतिया जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे तरस की प्यासी नजरिया वेलकम. थँक्स तुम्ही इथे आलात. तुम्ही फोनवर खूप डिस्टर्ब वाटलात. हो, ॲक्च्युली मला खूप भीती वाटते. म्हणजे सतत माझ्यावर कोणीतरी नजर ठेवणे असं वाटतंय. धनंजय गेल्यापासून खूप रेस्टलेस फील होतंय. असं वाटतंय कोणीतरी संपवणार आहे मला सुद्धा. मग अशा वेळी मला तुम्ही आठवलात. धीर करून तुम्हाला फोन केला. का कोणाच ठाऊक तुमच्याबद्दल खूप विश्वास वाटतो मला. आय एम सॉरी, मी एकदम अचानक तुम्हाला असं बोलवलं. पण म्हणजे मला माहिती आहे दिवाळी आहे आणि तुमच्या फॅमिलीसोबत तुमचे काही प्लॅनिंग्स असतील. पण नाही, इट्स ओके. पण तुमच्या घरातले इतर सगळे कुठे गेले? आणि गेटवर सिक्युरिटी नाही. मी दिवाळी साजरी करू शकत नाही. पण आपल्यामुळे इतरांना त्रास नको ना, म्हणून त्यांना सुट्टी दिली. त्यांनाही त्यांच्या घरच्यांसोबत दिवाळी साजरी करता येईल. तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी लेडी कॉन्स्टेबलला पाठवलं असतं. नाही नको. ॲक्च्युली तुम्ही आलात हेच खूप आहे. पण तुमचे मिस्टर मिसिंग असताना तुम्ही एवढ्या मोठ्या घरात एकट्या राहताय. इट्स नॉट सेफ. तुम्ही जर म्हणत असाल तर अजूनही मी एक लेडी कॉन्स्टेबल अरेंज करू शकतो. नाही, खरंच नको. कशाला उगाच त्यांना त्रास. तुम्हीच थोडा वेळ थांबा ना, मला बरं वाटेल. आय मीन तुमची काही हरकत नसेल तर. ओके. आय एम सॉरी, मी तुम्हाला बसायलाच सांगितलं नाही. प्लीज या ना. तुम्ही काय घेणार? नो थँक्यू. प्लीज, मला थोडंसं ऑकवर्ड वाटतंय. मी तुम्हाला त्रास दिलाय तर काहीतरी घ्या ना. खरंच मला काही नको. मला कंपनी म्हणून प्लीज. आलेच. Feels good. Feels good. Yeah. What do you think? Yeah. Feels good. Come on. Watch out. थँक्यू. मी तुम्हाला फोन केला तेव्हा फील्डवर होतात का? आज जरा बऱ्याच दिवसांनी ब्रेक घेतला होता बाहेरून. नेहासोबत. ॲक्च्युली मी असा कधी गेलो नाहीये. अशी सिच्युएशन मी फर्स्ट टाइम फेस करतो. अशा वेळेस माझ्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबल असते. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला पाहिलं की असं वाटतं तुम्ही कोणतीही सिच्युएशन अगदी सहजपणे हँडल करू शकता. तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुम्हीच ही केस सॉल्व्ह करू शकता. मी फक्त माझी ड्युटी करत असतो.
आपल्या कामात कॉन्सन्ट्रेट करत असतो आणि केसेस सॉल्व्ह होतात. पण एक महत्त्वाचं आहे, इतर लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात आणि अशा वेळेस आपण फर्म उभं राहणं खूप गरजेचं असतं. You're right. तुम्हाला हे पटतंय, पण मला असं वाटतं तुम्ही पण असं राहायला हवं. म्हणजे मला कळलं नाही. मिसेस सरदेसाई, तुम्ही स्वतःला सावरण्याची गरज आहे. तुमचा एवढा मोठा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, क्लायंट्स आहेत, स्टाफ आहे. हे तुमचे मिस्टर धनंजय सरदेसाई इथे नसताना सगळं तुम्हाला सांभाळायचं आहे. आय नो. पण मला काय करावं काहीच कळत नाही. रेस्टलेस वाटलं तर कोणाशी बोलायचं काहीच कळत नाही. तुमचं कोण जवळचं नाही आहे का, फ्रेंड्स वगैरे? नाही. धनंजय असतो तेव्हा कामात असतो, सतत बिझी असतो. त्याला बोलायलाही वेळ नसतो माझ्याशी. आणि आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांचा काही ना काहीतरी स्वार्थ असतोच ना. आपल्या बरोबर काय घडतंय याच्याशी त्यांना काय. मिसेस सरदेसाई, प्लीज सावरा स्वतः. Come on. What do you think? Thank you. Yeah. Feels good. Come on. Watch out. तुम्ही एवढे डिस्टर्ब्ड आहात तर मग ह्या पणत्या, हे दिवे? हो, मीच केलं हे सगळं. मी बरं वाटतं ना जरा घरात दिवे असले की. मला खूप आवडतं. छान सजवलंय तुम्ही. Feels good. बाय द वे, डिड यू हॅव युअर डिनर? थोडंसं खाल्लंय. तुम्ही? इच्छा होत नाहीये. आज दिवाळी आहे पण घशाखाली घासच उतरत नाही. तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही. मी काही ऑर्डर करू का तुमच्यासाठी? नाही नाही, सगळं रेडी आहे. ते काय डायनिंग टेबलवर मांडून ठेवलंय. मिसेस सरदेसाई, तुमच्यासोबत कोणी नाही म्हणून तुम्ही खात नाही हे बरोबर नाही. प्लीज थोडं खाऊन घ्या. ओके, आता तुम्ही म्हणताय म्हणून. एवढं सगळं करून ठेवलंय, ते सगळं वेस्ट होईल. मला खूप ऑकवर्ड होतंय. प्लीज तुम्ही बसा ना, थोडंसं खाऊन घ्या. मे बी अ फ्यू बाईट्स प्लीज, माझ्यासाठी बसा ना. बसा. मोहे सवा रुपया रसिया मोहे सवा रुपया. एक मिनिट. विल यू हॅव समथिंग? नो थँक यू. मग मी पण घेत नाही. आवडलं जेवण? हो. थँक्स, तुम्ही मला कंपनी दिलीत. एक मिनिट. हं.
रसिया आई ओके? जोरात चटका लागला. फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे? फर्स्ट एड तिथे त्या ड्रॉवरमध्ये. प्लीज इफ यू डोंट माइंड. या शुअर. Feels good. Yeah. Come on. What do you think? Yeah. Feels good. इथे नाही आहे. Watch out. मग बेडरूम मध्ये असेल. मी बघते. मिसेस सरदेसाई? मिसेस सरदेसाई? मिसेस सरदेसाई, तुम्ही ठीक आहात का? मिसेस सरदेसाई? मिसेस सरदेसाई, तुम्ही ठीक आहात का? काय झालं? काय नाही, ते पाण्याखाली हात धरला ना तर झोंबलं. तुम्ही बोलवलत का? आर यू ओके? हो, क्रीम लावला की बरं वाटेल. Watch out. या ना. डोंट वरी, थोड्या वेळानं तुम्हाला बरं वाटेल. मला खूप ऑकवर्ड वाटतंय. Come on. Come on. Come on. सॉरी, मी तुम्हाला थांबवून ठेवलंय. तुम्हाला निघायचं असेल, आय मीन. नाही, इट्स ओके. मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी, काहीही होऊ शकतं. आता या सगळ्याची सवय करायला हवी मला. मला असं डेफिनेटली वाटतं की तुम्ही ह्या कंडिशनमध्ये एकटं नाही राहायला पाहिजे. तुमच्यासोबत कोणतरी हवं. तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांना पाठवायला नको होतं. हो, आता झाली चूक माझ्याकडून. आपणच थोडं बोलूया का?
मला बरं वाटेल. कुणी तुमची वाट पाहत नसेल ना? आय मीन काही अर्जंट काम नसेल ना काही? नाही, ॲक्च्युली घरीच जायचं होतं, पण ठीक आहे. सॉरी, मी तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारते, पण मी तुम्हाला म्हटलं ना, मला बोलायला खूप आवडतं. तुम्हाला काय काय आवडतं? माझ्या आवडीनिवडी खूप साध्या आहेत. मला वाचायला आवडतं, घरातल्या माणसांना वेळ द्यायला आवडतं. तुम्हाला काय आवडतं? तुमच्याकडे बघून असं कळत नाही तुम्ही कसे आहात. सगळेच हे म्हणतात, मी कुणालाच कळत नाही. काय आवडतं तुम्हाला? मला सगळं जग विसरून म्युझिक ऐकायला आवडतं. माझी काही फेवरेट गाणी आहेत. मी हेडफोन्स लावते, डोळे बंद करते आणि मस्त म्युझिक ऐकते. छान वाटतं. इनफॅक्ट तुम्ही यायच्या आधी मी तेच करत होते. तुम्ही ऐकणार माझ्या आवडीचं गाणं? I'll show you. लिख दो लिख दो किताबे दिल पे कोई ऐसी दास्तां जिसकी मिसाल दे न सके सातों आसमां. लिख दो किताबे दिल पे कोई ऐसी दास्तां जिसकी मिसाल दे न सके सातों आसमां. छान आहे गाणं. थँक्यू. छान वाटतं गाणं ऐकल्यानंतर. फ्रेश वाटते. सगळं टेन्शन निघून गेल्यासारखं वाटतं. तुम्हाला टेन्शनमध्ये राहण्याचं काहीच कारण नाही आहे. सगळं आहे तुमच्याकडे. तुम्ही या भल्या मोठ्या बंगल्याबद्दल बोलताय ना? मिस्टर अजय, माझं एक स्वप्न होतं. स्वतःचं एक छोटंसं घर असावं. त्या घरात कोणीतरी आपल्यावर प्रेम करणार असावं आणि त्याच्यासाठी आपण स्वतः सगळं करावं. बाय द वे, मी स्वयंपाक खूप छान करते, फक्त तिखट करते. तुम्हाला आवडतं का स्पायसी? असं काही नाही. घरी समोर जे येईल ते मी खातो. पण मला तुमच्यासाठी करायला आवडेल. एकदा तुम्ही माझ्या हातचं खाऊन बघा. खात्रीनिशी सांगते, तुम्ही माझ्या हाताची चव विसरणार नाही. कॉफी कशी होती? चांगली होती. आणखी काय काय आवडतं तुम्हाला? असं काही स्पेसिफिक नाही, पण मी जसा आहे तसं मला राहायला आवडतं. म्हणजे हीच तुमच्या आयुष्याची फिलॉसॉफी असं म्हणायला हरकत नाही. ॲक्च्युली मला काय आवडतं ह्याचा मी कधी विचार केला नव्हता. तुम्ही मला प्रश्न विचारलात तेव्हाच मला कळलं. कित्येकदा आपल्याला स्वतःबद्दल बरंच काही माहिती नसतं, पण आपण काय आहोत याची जाणीव समोरच्यामुळे होते. मी जे नाही आहे ते मी होण्याचा प्रयत्न करत नाही. हां, पण एक आहे, ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांचा विश्वास मला जपायला आवडतो. सॉरी, माझ्या आईचा फोन येतोय. ती घरी एकटीच आहे, मला निघावं लागेल. तुम्ही जर म्हणत असाल तर मी लेडी कॉन्स्टेबल अजूनही अरेंज करू शकतो. इनफॅक्ट तुम्ही जेव्हा आत गेलेला तेव्हा मी मेसेजही केला, त्याचा रिप्लाय आला. ते थोड्याच वेळात पोहोचू शकता. तुम्ही जर म्हणाल तर मी त्यांना कळवेन. नाही, नको, मी राहीन एकटी. ओके.
तुम्ही खरंच निघाला? आय एम सॉरी, मला निघावं लागेल. इनफॅक्ट अशा सिच्युएशनमध्ये मला फार वेळ थांबता येत नाही. एरवी माझ्याबरोबर लेडी कॉन्स्टेबल असते. बट डोंट वरी, बी ब्रेव्ह. आणि मला इथे असं काही अनसेफ वाटत नाही. दारा खिडक्या लावून घ्या आणि शांतपणे झोपा. आणि जर तुम्हाला काही गरज वाटली तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. मी तुम्हाला आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे नंबरही सेंड करतो. थँक्यू. तुमच्याबरोबर बोलून मला खूप बरं वाटलं. जाण्याआधी मला एक प्रॉमिस कराल? बोला. आय वॉन्ट टू इन्व्हाइट यू फॉर डिनर. सगळा स्वयंपाक मीच करेन. आवडेल तुम्हाला? ओके, पण ही केस सॉल्व्ह झाल्यावर. ओके. थँक्यू. टेक केअर.